हे आहे केसर चंदन सरबत. हे सिंधी ऍक्च्युली दाल पकवान आहे. आणि स्विगी झोमॅटोवर तुम्ही ऑनलाईन मागून तुम्ही महाराजा भोगचा आनंद घर बसल्या घेऊ शकता. इथे आल्यावर आपल्याला खरोखर एक राजासारखा फील येतो. आपण नॉर्मल रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जातो, अशा ठिकाणी येऊन एकदा तरी जेवण मस्त आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे लोअर परेल मध्ये, मुंबईतली सर्वात मोठी अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायला, आणि तिचं नाव आहे महाराजा भोग. आणि मित्रांनो, मुंबईतील ही सर्वात मोठी अनलिमिटेड थाळी आहे. याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 25 ते 30 पदार्थ अनलिमिटेड खायला मिळणार आहेत. याची प्राइस, याचं लोकेशन, याचं टायमिंग, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया मुंबईतील सर्वात मोठी अनलिमिटेड थाळी खायला महाराजा भोग मध्ये. चलो. बघू शकता किती छान सुरुवात झालेली आहे. त्यांनी पहिलं वेलकम केलेलं आहे टीका लावून. आणि इथे गोदानाची प्रथा आहे यांच्या इथे. आणि शौर्या, माझ्यासोबत शौर्या आहे आणि प्रियांका सुद्धा आहे ऑन कॅमेरा. बाबू, हे करा, एक पॉइंट घ्या. ही थाळी सुरुवात होण्याआधी हे गोदान करायचं आहे आणि हे आपल्या गोमाताला पाय पडायच्या बेटा. ही बघा माझ्या समोर आहे महाराजा भोगची अनलिमिटेड थाळी. एकदम प्रीमियम आणि भरगच्च अशी काय थाळी आहे, बघून म्हणजे एवढी टेम्पटिंग वाटते ना. आणि काय पदार्थ आहेत त्यामध्ये, आणि काय सुगंध सुटलेला आहे तुम्हाला सांगतो एक एक पदार्थाचा. आणि तुपाचा पण खूप छान असा सुगंध सुटलेला आहे त्या थाळीमध्ये. थाळी बघूनच पोट भरेल आपलं, एवढी थाळी आहे. आणि जवळजवळ 25 ते 30 पदार्थ आहेत एकाच थाळीमध्ये, बघू शकता. खरोखर सुरुवात पण तुम्ही बघितली असेल कसं त्यांनी वेलकम केलं छान. त्याच्यानंतर आपले जी काही गोमाता आहे त्याच्यात दान करायचं आहे, त्यांच्याकडे एक स्टॅच्यू आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला महाराजासारखी ट्रीटमेंट देतात. हे राजा महाराजांच्या काळामध्ये जसं जेवणाआधी हात वगैरे धुवायची पद्धत होती तसं सुद्धा इथे केलं जातं. आणि त्यानंतर मग ही एवढी भरगच्च अशी मोठी थाळी आपल्या समोर आलेली आहे. आणि काय काय पदार्थ आहेत ते तुम्हाला मी सांगतो आता पटापट, कारण त्यांची लिस्टच मी घेतलेली आहे. आता ड्रिंक्समध्ये बघा, हे 2 आहेत, केसर चंदन सरबत आहे, त्याच्यानंतर आहे आपलं ताक आहे, स्वीटमध्ये हा आहे दाल बदामी हलवा आहे, हे एक बंगाली स्वीट आहे, केसर बाटी म्हणून. फरसाणमध्ये आपल्याला आहे सँडविच ढोकळा आहे, नंतर ही आहे मकई मार्बल, खूप छान. आणि ही डिश ऑफ द डे, ही दाल पकवान आहे, सिंधी दाल पकवान आहे. बघा किती छान दिसतंय ते. आणि 4 प्रकारच्या भाज्या आहेत. ही भेंडीची आहे, पनीर वेज अचारी आहे, आलू सांबरिया आहे, आणि हे पिंडी छोले आहेत, जबरदस्त एकदम. त्याच्यानंतर 2 प्रकारच्या डाळी आहेत, ही आहे राजस्थानी डाळ आणि ही आहे कढी. आणि इथे बघू शकता कांदा आहे, रायता आहे, चटणी आहे, सॉस आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, पापड आहे. आणि हे बघा, ह्या 3 प्रकारच्या रोटी आहेत. ही फुलका रोटी आहे, ही आहे जोवार रोटला म्हणतात त्याला, आणि आहे मेथी थेपला. आणि 3 प्रकारच्या राईस आहेत आपल्याला. एक स्टीम राईस आहे, ही टोमॅटो भुर्जी पुलाव ह्याला म्हणतात, आणि ही आहे खिचडी, दाल खिचडी. आणि तिचा सुगंध खूप सुटलेला आहे. आणि बघा किती टेम्पटिंग आहे. मला दम लागला एवढे मेनू सांगेपर्यंत. तर हे कधी खाणार आणि मी कधी संपवणार. माझ्यासोबत प्रियांका सुद्धा आहे आणि माझी डॉटर सुद्धा आहे, तिने ऑलरेडी चालू केलेलं आहे. शौर्य, कसं आहे जेवण? मी टेस्ट करायच्या आधी कसं आहे? हाऊ छान आहे. ऑलरेडी तिने पास केलेलं आहे. तर आता मी एक एक पदार्थ सुरुवात करतो फटाफट, वेळ न लावता. हे वेलकम ड्रिंक आहे,
हे आहे केसर चंदन सरबत. आणि बघा थोडंसं असं केसरचा त्याचा कलर पण थोडासा तसाच आहे, ऑरेंज. टेस्ट करतो मी आता, काय मला पण नाही, मी फर्स्ट टाइम करतो. हो, जबरदस्त. भाई मी वेगळंच काहीतरी, एवढी छान सुरुवात. केसरचा पूर्णपणे पंच येतं. चंदन पण काय आम्ही काय कधी खाल्लेलं नाही, पण केसर मला डॉमिनंट फ्लेवर लागतोय त्याच्यामध्ये. केसर आणि थोडंसं स्वीट आहे, पण मस्त. एखाद्या एवढ्या मोठ्या महाराजा भोगची सुरुवात होण्याआधी ही छान गोष्ट महत्त्वाची आहे. तर मी आता स्नॅक्सकडे वळतो. दोन त्याच्यामध्ये त्यांनी फरसाण आयटम दिलेले आहेत या थाळीमध्ये. हा आहे सँडविच ढोकळा, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये काहीतरी फिलिंग आहे, चटणी आहे का काय आहे माहीत नाही, ब्रेक करून बघतो. हा 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 आणि सॉस बरोबर ट्राय करूया. हा हा, त्याच्यामध्ये आणि ग्रीन कलरची चटणी आहे का कसली फिलिंग आहे, मस्त लागतंय पण खाताना. कारण ढोकळ्याबरोबर हे वेगळंच काहीतरी कॉम्बिनेशन आहे. सँडविच ढोकळा. आणि हे आहे मकई मार्वल्स, हे पण युनिक आहे, मी पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. मकई म्हणजे आपला मका, आणि त्याचं त्यांनी एक स्नॅक्स प्रकार बनवलेला आहे त्याचा. टेस्ट करून बघूया. मस्त. एक पॅटी नसते आपली मॅकडॉनल्डची, त्या टाईपमध्ये आहे, पण त्याच्यामध्ये आतमध्ये आपले मक्याचे पीसेस आहेत आणि टेस्टी आहे. एक कटलेट कसं असतं त्या प्रकारचंच आहे. आता मी वळतो डिश ऑफ द डेकडे. ॲक्च्युली ही जी थाळी आहे ही पूर्णपणे राजस्थानी आणि गुजराती जी काही पदार्थ आहेत त्यांच्यावर बेस आहे. तर त्याच्यामध्ये हा आज स्टार ऑफ द डे, डिश ऑफ द डे दोन्ही म्हणावं लागेल. हे सिंधी ॲक्च्युली दाल पकवान आहे. हे नॉर्मली तुम्हाला चेंबूर साईडला मिळेल, एवढे मोठमोठे असतात ते. त्याच्यावर म्हणजे पकवान असतात आणि त्याच्यावर डाळ वगैरे टाकलेली जाते. आणि त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, हे छोटं वर्जन आहे, याच्यामध्ये ती दाल पकवान आहे, प्लस त्यांनी कांदा आणि वरती चटणी वगैरे टाकून दिलेली आहे. मी ब्रेक करतो. हा हा, क्या बात आहे. हा, सुपर्ब. वेगळंच आहे काहीतरी, मस्त वेगळा एक्सपिरियन्स आणि खूप छान लागतं हे पण. मस्त ती डाळ आहे बघा, आणि त्याच्यामध्ये दाल पकवान म्हणजे पापडी टाईप असतं, त्याच्यावर त्यांनी पूर्ण हे ग्रेव्ही वगैरे टाकून डाळीची, आणि मस्त वरती कांदा आणि चटणी वगैरे टाकून बनवलं आहे, त्यामुळे ते टेस्टी वाटतं, एकदम चटपटीत. आता फटाफट मी वळतो. इथे बघू शकता तुम्ही 4 प्रकारच्या भाज्या आहेत, त्या टेस्ट करूया. हा रोटला आहे, त्याच्यावर त्यांनी तूप वगैरे लिहिलेलं आहे, मस्तपैकी लोणी. भेंडीची भाजी ट्राय करूया पहिली. बघू शकता किती छान. हो, क्वालिटी ऑफ फूड खूप छान आहे, मला तर खूप आवडले, क्वालिटी खूप बेस्ट आहे. हां, प्रॉपर. रोटला आहे, मेथीचा ठेपला आहे. मेथी ठेपला बघूया खाऊन, मस्त. नॉर्मली प्रियंका बनवते घरी, तसंच आहे का बघूया. आणि आम्ही सॉस बरोबर आणि चटणी बरोबर ट्राय करतो. हां, मस्त. खूप छान, खूप छान. प्रियंका, असं ट्राय करायला लागेल तुला घरी, खूप टेस्टी झाले हे पण. आता हे फुलके आहेत, फुलक्याबरोबर आपण मी ट्राय करतो. ही बघा, ही आहे पनीरची भाजी आहे. पनीर तर बघा ना किती सॉफ्ट आहे, असं. हां 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 हां, असंच ब्रेक होत आहे, क्या बात आहे. हां, आई हां हां, पनीर एवढं फ्रेश आहे ना, नुसतं असं स्पून ठेवल्या ठेवल्या ब्रेक होतं, असं ठेवल्या ठेवल्या. त्यानंतर ही सुद्धा एक भाजी आहे, ती आता मी टेस्ट नाही करत, मी डायरेक्ट पिंडी छोल्यावर येतो. हे बघा, पिंडी छोले, याच्यामध्ये तुम्हाला पंजाबी तडका सुद्धा दिलेला दिसतोय बघा या थाळीमध्ये.
मगाशी सांगितल्याप्रमाणे राजस्थानी गुजराती बेस असतो या थाळीचा. पण याच्यामध्ये सिंधी आहे, पंजाबी, पिंडी छोले हे पंजाब साईडला मिळतात. म्हणजे बघा किती छान कॉम्बिनेशन केलेलं आहे. सगळ्या प्रकारचे जे काही आपल्या देशामध्ये राज्य आहेत त्यांची जी काही मेन गोष्टी आहेत खाद्यपदार्थ ते सगळे आपल्याला या थाळीत बघायला मिळत आहेत. हा हा, सुपर्ब, चान्सच नाही. आता ही एक डाळ आहे, ही तिखट डाळ दिलेली आहे त्यांनी, ही पण टेस्ट करूया आपण. क्या बात आहे, मस्त. एवढा ठीक आहे ना ती डाळ, आणि मस्त. एवढी काय स्पायसी नाही आहे पण खूप छान आहे. त्याच्यानंतर आपण वळूया, ही आहे कढी, राजस्थानी कढी. हा हा, आंबट गोड, आणि तिचं थिकनेस बघा ना तुम्ही. दिस इज कॉल्ड, ही अशी कढी असते. पैसा वसूल तुम्हाला सांगतो. आणि यांच्या जवळजवळ ऑल ओव्हर मुंबईमध्ये 4 ते 5 ब्रांच आहेत. गोरेगावला आहे, बोरिवलीला आहे, मालाडला आहे, जुहूला पण आहे, आणि आम्ही सध्या लोअर परेल ब्रांचला आलेलो आहे. आणि हे 7 दिवस चालू असतं. याचं टायमिंग मी तुम्हाला सांगतो. दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत असतं, आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत इथे तुम्ही येऊन ही जी काही महाराजा भोग थाळी ही अनलिमिटेड एन्जॉय करू शकता. आता मी बोलतो, हे 3 प्रकारचे राईस आहेत याच्यामध्ये बघू शकता. हा व्हाईट राईस आहे, जिरा राईस, आणि हे वेगळंच त्यांनी मला सांगितलं आहे. तर ह्याला म्हणतात टोमॅटो भुर्जी पुलाव. आणि हे बघू शकता तुम्ही, मी हातानेच खातो कारण मला हाताने जेवायला खूप आवडतं, मेन गोष्ट म्हणजे. हां हां हां, ह्याच्यामध्ये छोटे छोटे पनीरचे पीस पण आहेत, आणि टोमॅटो जास्त टाकला आहे, त्यामुळे त्याने टोमॅटो भुर्जी पुलाव असं नाव दिलेलं आहे. पण मस्त आहे, खायला मजा येते. हां हां, आता मी येतो दाल खिचडीकडे. दाल खिचडीमध्ये खूप एवढं त्यांनी टाकलेलं आहे ना, त्याचा सुगंध असा येतो ना जबरदस्त. पैसा वसूल, जबरदस्त. काय तुम्हाला सांगू, एवढं छान लागतंय ना, खूप छान. स्विगी झोमॅटोवर तुम्हाला घर बसल्या जर महाराजा भोग थाळी एन्जॉय करायची असेल तर हे बघा, असं त्यांच्याकडे पॅकिंग आहे मस्त, प्रॉपर सगळ्या गोष्टी ते देणार आहेत तुम्हाला. आणि स्विगी झोमॅटोवर तुम्ही ऑनलाईन मागून तुम्ही महाराजा भोगचा आनंद घर बसल्या घेऊ शकता. तर मी आता स्वीटकडे वळतो. हे बघा 2 प्रकारचे स्वीट्स आहेत. तर हा आहे दाल बदाम हलवा, आणि बघू शकता क्या बात आहे, क्वालिटी बघा ना, तुपाचा नुसता सुगंध सुटलाय मस्त. त्याच्यामध्ये बदाम, ड्रायफ्रूट सगळे टाकून बनवलेलं आहे. ही कन्सिस्टन्सी पाहिजे भाई, टॉप नॉच, प्रश्नच नाही. आणि हा एक बंगाली स्वीट्स आहे त्यांनी दिलेला आहे, याला केसर बाटी असं म्हणतात. मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करतो. सुपर्ब, मस्त. तर मी आता प्रियांकाला विचारतो, माझ्या फूडी पार्टनरला, तिचा कसा एक्सपिरियन्स आहे आजचा महाराजा भोग मधला. मी हे सांगेन, रेस्टॉरंट खरंच खूप छान आहे. आमच्यासाठी सुद्धा हा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान आहे. त्याच्यानंतर ॲम्बियन्स खूप छान आहे. आजूबाजूला जी संथ जी म्युझिक चालू आहे एकदम स्लोमध्ये, ती हे करत आपलं जे मील आपण कम्प्लीट करतोय, म्हणजे ते असं म्हणतो ना, फक्त हे तोंडात नाही जात आहे तर ते मनाला भिडतंय लिटरली, एवढं एकदम छान आहे. आणि मी तर हे सांगेन, खरंच मी रिकमेंड करेन मनापासून की ही जी अनलिमिटेड थाळी आहे ही खाताना इतकं छान वाटतं. आणि प्लस जे खरंच त्यांचं जे नाव आहे ना महाराजा भोग, तो खरंच तो फिलिंग येतोय महाराजासारखा. बिकॉज ते येऊन पहिला हात धुणं पाण्याने, त्याच्यानंतर त्यांचं ते गोमाताला जे आपण पहिलं वंदन करतो ते पण, आणि
सर्व्हिस Service, फास्ट yes. आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे. म्हणजे तुम्हाला असं सांगायची गरज नाही लागत, तेच येऊन विचारतात की ह्याच्यातले कोणते मेनू पुन्हा देऊ का म्हणून. आणि प्रॉपर हायजीन आहे, सगळ्यांनी Yes. वेअर केल्यात बघ ना कॅप्स. येस, कॅप वगैरे आहेत आणि खूप छान आहे, चिल एन्व्हायरमेंट आहे. तुम्ही खरंच तुम्हाला रिकमेंड करेन, तुम्ही फॅमिलीला एकदा तरी इथे घेऊन या इथे. आणि खरंच तुम्ही एक्सपिरियन्स करा हा जो अनुभव आहे, खरंच खूप छान आहे. आपण नॉर्मल रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जातोच, पण अशा ठिकाणी येऊन एकदा तरी जेवणं मस्त आहे. तर मित्रांनो, प्रियांकाचा सुद्धा एक्सपिरियन्स तुम्ही ऐकला, किती छान आहे. आणि माझी शौर्य तर बघा इथे कंटिन्यू चालूच आहे तिचं काम. आल्यापासून आम्ही शूट करतोय, काय करतोय आम्हाला माहित नाही, आम्ही आमच्या कामात मग्न आहोत. आणि इकडे तिने मोबाईल पण मागितला नाही बघा, विचार करा, तिच्या धुंदीतच आहे, चालूच आहे तिची मशीन. खूप एन्जॉय केलं, कारण फूड क्वालिटी खूप छान आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे, तिची सर्व्हिस खूप छान आहे. आणि इथे आल्यावर आपल्याला खरोखर एक राजासारखा फील येतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या लोअर परेल त्यांची जी ब्रांच आहे त्याचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो. लोअर परेल वेस्टला तुम्हाला यायचं आहे. लोअर परेल स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे कमला मिल किंवा लोढा, हे फेमस आहे. त्याच्या अगदी समोर आहे. 5 ते मला वाटतं हार्डली 8 ते 10 मिनिटं लागतील तुम्हाला इथे यायला. खूप छान अनुभव आहे. आणि राहिली आता गोष्ट प्राईजची, तर ह्याची प्राईज आहे 799 प्लस GST मंडे टू फ्रायडेमध्ये. ओके. आणि सॅटर्डे संडे किंवा हॉलिडे असेल तर 849 प्लस GST असणार आहे. आणि जर तुमच्याबरोबर तुमचं बच्चू असेल, चाइल्ड असेल, तर 5 वर्षाच्या खाली असेल तर काही चार्जेस नाही आहेत. पण जर 5 ते 10 मध्ये असेल तर त्याला 349 हा चार्ज लागणार आहे प्लस GST. मग त्यांनी किती अनलिमिटेड खाल्लं तरी चालेल. तर मंडळी, माझ्याकडून आणि प्रियांकाकडनं तुम्हाला सजेशन आहे किंवा रेकमेंडेशन म्हणा, एकदा तरी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे तुमचं जे काही स्पेशल ऑकेजन असेल किंवा काही फंक्शन असेल तर नक्की इथे तुमच्या फॅमिलीसोबत या. खूप छान तुम्हाला एक्सपिरियन्स घेऊन जाल तुम्ही तुमच्यासोबत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि एकदा तरी ह्या महाराजा भोगला या आणि महाराजासारखा फिलिंग घ्या. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.